आपण सगळेच इंटरनेट वापरतो नाही का? पण हे माहितीचं जाळं, हे कनेक्शनचं जाळं, ते नक्की विणलेलं कसं असतं? आज आपण बरोबर तेच बघणार आहोत. कनेक्शनच्या मागचं डिझाईन, त्याचं ब्ल्यूप्रिंट. चला तर मग सुरू करूया. बरं, नेटवर्क हा शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर काय उभं राहतं? बहुतेक करून वायरीज, राउटर्स, लुकलुकणारे दिवे, सगळा असा गोंधळच वाटतो, हो ना? पण खरं सांगू, या गोंधळामागे एक जबरदस्त पद्धतशीर रचना लपलेली असते, एक नकाशा असतो. आणि ह्याच नकाशाला, ह्याच रचनेला तज्ज्ञ लोक टोपोलॉजी असं म्हणतात. आता हा शब्द थोडा अवघड वाटेल, पण सोप्पं आहे. म्हणजे काय, तर कॉम्प्युटर आणि बाकीची डिव्हायसेस एकमेकांना कशी जोडली आहेत त्याचं हे डिझाईन आहे. आणि याच डिझाईनवर नेटवर्क किती चांगलं काम करेल हे ठरतं. ठीक आहे, तर मग अगदी बेसिकपासून सुरुवात करूया. नेटवर्कची सगळ्यात सोपी, सगळ्यात सरळ रचना कशी असते ते पाहूया. ही आहे पॉइंट टू पॉइंट टोपोलॉजी, नावाप्रमाणेच सोपी. म्हणजे फक्त 2 डिव्हायसेस आणि त्यांना जोडणारी एक सरळ शॉर्ट केबल. झालं. इथे तिसरं कोणी नाही, कुठलाही आडमार्ग नाही, संवाद एकदम डायरेक्ट. हे अगदी कसं आहे माहिती आहे? जणू काही 2 लोकांसाठी एक खासगी टेलिफोन लाईन लावली आहे. फक्त ते दोघेच बोलू शकतात, तिसरा कोणी नाही, मध्ये कुठलंही दुसरं कनेक्शन नाही. मेसेज थेट इकडून तिकडे जातो. बरं, 2 डिव्हायसेसचं तर ठीक आहे. पण समजा आपल्याला खूप सारे कॉम्प्युटर्स जोडायचे असतील तर? मग काय करणार? तर त्यासाठी आली बस टोपोलॉजी. इथे काय होतं की एक लांब मुख्य केबल असते, जिला बस म्हणतात, आणि बाकीची सगळी डिव्हायसेस तिलाच जोडलेली असतात. हे अगदी आपल्या शहरातल्या बस रूटसारखं आहे, नाही का? विचार करा, एकच मुख्य रस्ता आहे आणि आपले सगळे कम्प्युटर्स म्हणजे त्या रस्त्यावरचे बस स्टॉप्स. सगळा डेटा, सगळी माहिती याच एका रस्त्यावरून इकडून तिकडे प्रवास करते. आता ही पद्धत खूप सोपी आणि स्वस्त होती, म्हणून पूर्वी खूप वापरली जायची. पण यात एक खूप मोठा प्रॉब्लेम होता. विचार करा, जर तो मुख्य रस्ताच, ती बस केबलच खराब झाली तर मग सगळं नेटवर्क ठप. म्हणजे मुख्य रस्त्यावरचा पूल कोसळला, आता एकही बस पुढे जाऊ शकत नाही, सगळी वाहतूक बंद. आता बस टोपोलॉजीचा हा धोका तर टाळायलाच हवा होता. म्हणून मग इंजिनियर्सनी नवीन आयडिया शोधायला सुरुवात केली आणि यातूनच पुढे आले हब्स आणि लूप्स. आणि ही आहे स्टार टॉपोलॉजी. इथे प्रत्येक डिव्हाइसला स्वतःची वेगळी केबल असते आणि ती थेट एका मधल्या डिव्हाइसला म्हणजे हबला जोडलेली असते. म्हणजे बघा, कुठल्याही एका कम्प्युटरला दुसऱ्याशी बोलायचं असेल तर त्याचा मेसेज आधी या हबकडे जातो आणि मग हब तो योग्य कम्प्युटरकडे पाठवतो. हे अगदी आपल्या ट्रॅफिक सिग्नलच्या गोल चक्रासारखं आहे. कल्पना करा, सगळे रस्ते एकाच मध्यवर्ती चौकात येऊन मिळतात आणि तिथूनच सगळे ट्रॅफिक कंट्रोल होते. सेम तसंच या रचनेचा एक मोठा फायदा आहे. समजा एखाद्या कॉम्प्युटरची केबल खराब झाली तरी बाकीच्या नेटवर्कला काही फरक पडत नाही, ते चालूच राहतं. पण एक मोठा धोकाही आहे. जर तो मधला हब, ते गोल चक्करच बंद पडलं तर सगळं नेटवर्क बंद. चला आता एक एकदम वेगळी रचना बघूया. ही आहे रिंग टोपोलॉजी. नावाप्रमाणेच इथे सगळे कॉम्प्युटर्स एका वर्तुळात, एका रिंगमध्ये जोडलेले असतात. प्रत्येक कॉम्प्युटर त्याच्या दोन्ही बाजूंच्या शेजाऱ्यांशी जोडलेला असतो. यात गंमत अशी आहे की डेटा फक्त एकाच दिशेने फिरतो. हे असं आहे जसं आपण गोल टेबल भोवती बसून एकामागून एक चिठ्ठी पास करतो. प्रत्येकजण आपल्या पुढच्याला चिठ्ठी देतो आणि ती योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचेपर्यंत फिरत राहते. तर आता फरक अगदी स्पष्ट दिसतोय, नाही का? स्टार टोपोलॉजीमध्ये एक बॉस आहे, तो म्हणजे मधला हब. पण रिंग टोपोलॉजीमध्ये सगळे समान आहेत आणि डेटा एका शिस्तीत, एका क्रमाने फिरतो. एकीकडे केंद्रीय नियंत्रण तर दुसरीकडे क्रमबद्ध प्रवाह. आत्तापर्यंत आपण ज्या रचना पाहिल्या त्या प्रत्येकात एक सिंगल पॉइंट ऑफ फेल्युअर, म्हणजे एक अशी जागा होती जी बंद पडली तर सगळं नेटवर्क बंद पडू शकतं. पण आपल्याला असं नेटवर्क हवं असेल जे कधीच बंद पडू नये, तर काय करायचं? इथेच रिडंडन्सी ही संकल्पना येते, म्हणजे पर्यायी मार्ग तयार ठेवणे. हो ना, हाच तर प्रश्न आहे. बस स्टार किंवा रिंगमध्ये एक जरी महत्वाचा दुवा तुटला तरी नेटवर्क थांबू शकतं. यावर उपाय काय? आणि या समस्येवरचा अंतिम उपाय म्हणजे मेश टोपोलॉजी. ही एक अशी रचना आहे जिथे प्रत्येक डिव्हाइस थेट इतर अनेक डिव्हाइसेसशी जोडलेलं असतं. म्हणजे इथे डेटा पाठवण्यासाठी एकच रस्ता नाही तर अनेक पर्यायी रस्ते तयार असतात. बघा, हे अगदी कोळ्याच्या जाळ्यासारखं दिसतंय आणि म्हणूनच ते इतकं मजबूत आहे. एक धागा तुटला तरी जाळ्याला काही फरक पडत नाही, बरोबर? तसंच इथे आहे. एक मार्ग बंद झाला तर डेटा लगेच दुसरा मार्ग पकडतो. म्हणूनच याला सर्वात विश्वासार्ह रचना मानलं जातं. आता मेशमध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे फुल मेश,
म्हणजे प्रत्येक डिव्हाइस दुसऱ्या प्रत्येक डिव्हाइसशी जोडलेलं असतं. हे खूपच मजबूत पण खूप महागडं पण असतं. दुसरं आहे पार्शल मेश, जिथे फक्त जे महत्त्वाचे डिव्हाइसेस आहेत त्यांना जास्त कनेक्शन्स दिली जातात. त्यामुळे खर्चही वाचतो आणि कामही होतं. तर ह्या होत्या वेगवेगळ्या शुद्ध टोपोलॉजी. पण खरं सांगायचं तर खऱ्या जगात गोष्टी इतक्या सरळ नसतात. बहुतेक वेळा गरजेनुसार ह्या वेगवेगळ्या रचनांना एकत्र मिसळून वापरलं जातं. आणि यालाच म्हणतात हायब्रिड टोपोलॉजी, म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा जास्त रचनांचं मिश्रण. जसं आपण 2 वेगवेगळ्या पदार्थांना एकत्र करून एक नवीनच डिश बनवतो, तसंच काहीसं इथे नेटवर्क डिझाईनमध्ये केलं जातं. म्हणजे एकाच नेटवर्कमध्ये तुम्हाला स्टार आणि बस टोपोलॉजी दोन्ही एकत्र दिसू शकतात. हे बघा, ट्री टॉपोलॉजी हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. इथे एक मुख्य बस केबल आहे, जी झाडाच्या खोडासारखी आहे आणि तिला अनेक स्टार नेटवर्क फांद्यांप्रमाणे जोडलेली आहेत. आहे की नाही इंटरेस्टिंग? आणि आता सगळ्यात मोठी गोष्ट, आपण जी रोज इंटरनेट वापरतो ना, ते जगातलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात गुंतागुंतीचं हायब्रिड नेटवर्क आहे. हो खरे, आपण आतापर्यंत ज्या काही टॉपोलॉजी पाहिल्या त्या सगळ्यांचा अंश तुम्हाला ह्या महाजलात कुठेतरी नक्की सापडेल. तर बघा, एका साध्या रेषेपासून ते संपूर्ण जगाला जोडणाऱ्या इंटरनेटपर्यंत नेटवर्क डिझाईनचा हा प्रवास आपण पाहिला. पण आता विचार करा, जसा आपला डेटा आणि आपल्या गरजा दररोज वाढत आहेत, तसं भविष्यातल्या कनेक्शनचं ब्लूप्रिंट कसं असेल? हे जाळं अजून किती बदलेल, अजून किती हुशार होईल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?